भारतात राष्ट्रीय महामार्गावर वाहने पार्किंग करण्याबाबत कडक नियम आहेत, परंतु हे नियम मुंबई नाशिक महामार्ग जो आहे अधिकृत राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गावर कधीच कुठेही लागू होताना दिसत नाहीयेत। तुम्ही पाहू शकता मुख्य रस्त्यावर कशा प्रकारे मोठे मोठे कंटेनर्स, मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या आहेत। या अशा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणे, अपघात होणे, या अशा गोष्टी, या अशा बाबी घडू शकतात। अनेक कडक नियम आहेत। एक तर तो या अशा मोठ्या मोठ्या वाहने पार्क करण्यासाठी फूड प्लाझा, टोल प्लाझा किंवा एखादा पार्किंग वे देखील बनवलेला असतो, परंतु हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे, या महामार्गावर अनेक ठिकाणी जसे आपण ठाण्यावरनं नाशिकच्या दिशेकरता निघतो, सर्वाधिक प्रमाणात जे वाहने उभे राहिलेले दिसतात ते येवई नाका, म्हणजे वडपेच्या साधारणतः 1.5 किलोमीटर अगोदर, 1.5 ते 2 किलोमीटर अगोदर, या येवई नाक्यापासून वडपे नाक्यापर्यंत सर्वाधिक प्रमाणे हे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मोठे मोठे कंटेनर्स वाहने उभे करण्याचे। सदर याबाबत लक्ष देणं खूप गरजेचे आहे। एकतर वाहने पार्क केलेले असतातच ते मुख्य रस्त्यावर, परंतु मुख्य रस्ता सोडून जे उड्डाण पूल आहेत, जे फ्लायओव्हर आहेत, त्या फ्लायओव्हरवर सुद्धा वाहने उभी केलेली असतात, मोठे मोठे कंटेनर्स। येवईच्या फ्लायओव्हरवर अनेकदा मोठे मोठे कंटेनर्स उभे असतात, मोठ्या गाड्या उभ्या असतात, आणि तुम्ही पाहू शकता हे वडपेच्या आपण अगदी जवळ आलो, तिथे डबल गाडी उभी होती। एक तर ऑलरेडी गाडी उभी, त्याच्या बाजूला अजून एक गाडी, म्हणजे 2 लाईन केल्या जमा होत्या। आणि याबाबत मी यापूर्वी देखील अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहिलेत किती प्रमाणात गाड्या उभ्या आहेत ते। पार येवई नाक्यापासून वडपेपर्यंत हा जो आटपत्रीकरणाचा रस्ता करण्यात तयार आलेला आहे, जो माझी वडा ते वडपे म्हटले जाते आटपत्रीकरण, त्यातील आटपत्रीकरणाचा रस्ता हा हे ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत यांच्यासाठी करण्यात आलाय का, हा मोठा संभ्रम निर्माण होणारा प्रश्न आहे। आणि हा वडपे फ्लायओव्हर जो काही दिवसांपूर्वीच ओपन करण्यात आलेला वाहतुकीसाठी, आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली। तुम्ही पाहू शकता हे बघा, 2 मोठे मोठे कंटेनर्स ब्रिजवर उभे आहेत। हा ब्रिज ओपन झाल्यामुळे हे जे मागे साधारणतः 1-1.5 किलोमीटर, कधी कधी 2-2 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी लागायची पार येवई नाक्यापर्यंत, ते पूर्णपणे बंद झाले असले तरी रस्त्याच्या कडेला जे मोठे मोठे कंटेनर्स आहेत, ज्या मोठ्या गाड्या उभ्या आहेत, त्यांच्यावर नक्कीच काहीतरी कारवाई झाली पाहिजे। हा तुमची जी गाडी बंद पडली असेल, इंधन संपलं असेल, इतर काही बाबी असेल, तुम्ही रस्त्याच्या कडेला योग्य ते नियम पाळून गाडी पार्क करू शकता, चारी बाजूला इंडिकेटर्स चालू ठेवून किंवा बॅरिकेड्स वगैरे असतात ते ठेवून। परंतु असे विनाकारण गाड्या उभ्या करणे नियम तोडण्याबाबत आहे, आणि इथे सर्वाधिक वाहतूक कोंडी होते। कारण जसे वडपेचा फ्लायओव्हर संपतो तिथून पार पुढे ग्लोबल कॉम्प्लेक्स पर्यंत, म्हणजेच ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग हे एकत्र येतात आणि त्याचे कामे चालू आहेत, त्या ठिकाणापर्यंत नित्याचीच बाब आहे ही वाहतूक कोंडी। काही ते रस्ता खूप रुंद आहे, जसे वडपे इथे आपण एंट्री घेतो वडपे पासून, जसे की मी बोललो आता ग्लोबल कॉम्प्लेक्स पर्यंत रस्ता खूप रुंद आहे, त्यामुळे इथे वाहतूक कोंडी येते। तसे पाहायला गेलं रस्ता अरुंद आहे, आणि पुढे गेलं आपण रस्ता तुम्ही पाहू शकता की रस्ता जो आहे तो जरा जास्त प्रमाणात रुंद आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे, आणि त्याचा वापर शक्यतो इथे जेव्हा मुख्य रस्ता वाहतूक कोंडी होते त्यावेळेसच केला जातो। तुम्ही माझ्या मागे पाहू रिक्षा बघा, त्या कच्च्या रस्त्यावरून आल्याने आपल्या देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आपण देखील कच्च्या रस्त्यावरून आता प्रवास करीत आहोत। हा जर कच्चा रस्ता व्यवस्थित केला तर माझ्या अंदाजे ही जी वाहतूक कोंडी होईल ही नक्कीच कमी होईल।